सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. रत्नाकर औसेकरचा सकाळचा भोंगा सुरू होत आहे. मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो, आता आज एक दोन दिवस जरा मतदार बंधू भगिनींनी म्हणतो, कारण पुन्हा 20 तारखेनंतर तुम्हाला मतदार बंधू आणि बहिणी म्हणायची काही गरज नाही, कारण तुमचं काम संपलं. बरोबर आहे. मतदार राजा, माझं दैवत, तुम्हीच माझे भाग्यविधाता, तुम्हीच शिल्पकार, तुम्ही हो माता, तुम्ही हो पिता, तुम्हीच माझे परमेश्वर, तुम्हीच माझी लक्ष्मी आणि तुम्हीच विकासाचे शिल्पकार. काय नाही ते ब्रीदवाक्य नको तेवढं झाडावर माझ्या मतदाराला एवढं बसवतात की माझा मतदार राजा खरोखर स्वतःला राजा समजायला लागतो. त्याला वाटतं मी राजा आहे. पण एकदा तू बटन दाबलं की तुझं काम संपलं. बरोबर आहे. एकदा बटन दाबलं की तो राजाचा पटकन भिकारी होतो. हे मी स्पष्ट बोलतोय, जाणीवपूर्वक बोलतोय मतदार बंधू आणि भगिनींनो. काल प्रचाराचा सांगता झाली, शेवटचा दिवस. सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये प्रचार फेरी काढली, सभा झाल्या, आरोपांच्या फैरी झडल्या. आरोप प्रत्यारोप. कोण मागतं 40 वर्षाचा हिशोब, कोण मागतं 15 वर्षाचा हिशोब, कोण मागतं 30 वर्षाचा हिशोब, कोण मागतं 35 वर्षाचा हिशोब. आणि मला नाही वाटत की महाराष्ट्रातला कोणताही नेता हिशोब देण्याला तत्पर आहे किंवा तो तुम्हाला बांधील आहे. कारण मतदारांचं राजापद इतक्या पटकन काढून घेतलं जातं. जे राजकीय नेते तुमच्या दारावर चक्रा मारत होते, ते राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते नंतर 20 तारखेनंतर तुम्हाला कितपत विचारतील याची नो गॅरंटी. कारण तुमचं काम संपलं. आता पुन्हा तुमचं काम डायरेक्ट 5 वर्षांच आहे. तोपर्यंत याच्यातले किती मतदार राहणार आहेत, किती मतदार जाणार आहेत, किती मतदार काम करणार आहेत, किती मतदार सक्षम राहणार आहेत, हे कोणालाच माहित नाहीये. असं बोललं जातं की रात्र वैऱ्याची आहे. वैऱ्याची वगैरे काही नाही हो, रात्र लक्ष्मीची आहे. मला काल इतके लोकांचे फोन आले, म्हणले दादा तुम्ही म्हणलात की दरवाजे उघडे ठेवून बसा, लक्ष्मी नारे लक्ष्मी नारे. अहो म्हणले मला थंडी वाजायली, म्हणले मी इतके दरवाजे उघडे ठेवले. बाबांनो, तुमच्यासारख्या चांगल्या माणसाच्या दारावर कोण येईल पैसे द्यायला तुम्हाला? कोण येईल तुम्हाला भेटवस्तू द्यायला? बरोबर आहे की नाही? तुम्ही 7 दरवाजे उघडे, काय तुम्ही उघडे जरी दरवाजात उभा टाकलात की या मला द्या काहीतरी, कोण देणार आहे? कारण तुमच्याकडे पाहिलं जातंय की तुम्ही त्यांना मतदान करू शकतात का, तरच लक्ष्मी तुमच्याकडे दरवाजा ठोठू शकते, हे लक्षात ठेवा. आणि कित्येकांनी असं सांगितलं
की दादा म्हणले नाव नका सांगू, पण कार्यकर्त्यांच्या खिशातला पैसा बाहेर निघालाच नाही. कार्यकर्त्यांना त्यांनी वाटायला दिले. आता कोण दिले, कितपत दिले, एक दिलेले खरंय का खोटंय का अपप्रचार आहे, काय ते आम्हाला माहित नाही. पण आम्हाला जे फिरताना लोक बोलतात ते मी तुमच्याशी बोलतोय. मी वेगळं काय करतोय? मी वेगळं काहीच करत नाही. आणि कशामुळे तुम्ही माझं अभिनंदन करा? मी काय केलंय? तुम्ही जे बोलतात फक्त मी माझ्या तोंडातून लोकांना जनतेला सांगतो. मी काय करतो वेगळं? असं मी असं वेगळं काहीच करत नाही. आता भोंगा का गाजतो हे मलाही माहित नाही. दररोज 10,000 लोक का पाहतात हे मला माहित नाही. पण त्यांना कुठेतरी वाटतं की आमच्या अंतर्मनातला आवाज हा कुठेतरी बाहेर येतोय या भोंग्याच्या निमित्तानं, म्हणून भोंगा गाजतोय मधून. कित्येकांनी फोन करून सांगितलं, म्हणले औसेकर आमच्या भागामध्ये आम्हाला कळालं की काही बजेट आलेलं आहे वाटपासाठी, पण ते बजेट त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बाहेर निघालेलं नाही. आम्ही दरवाजे उघडे ठेवून बसलेली होती, कधी एकदा लक्ष्मी येते. पण ते काय म्हणले, आम्हाला फक्त कळालं पण लक्ष्मी आमच्या दारापर्यंत काही आली नाही. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांना मी थोडं सावधानतेचा इशारा देतोय की तुम्ही खात्री करा की तुम्ही दिलेलं बजेट त्या लोकांपर्यंत ते पाकिट पोहोचलं का त्यात गाळा मारला. कारण आम्हाला अशी माहिती लागलेली आहे की महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्या लोकांनी, त्या राज्यकर्त्यांनी, त्या कार्यकर्त्यांनी स्वतःची पुढची बजेटची तरतूद करून ठेवली. या आता पुन्हा 2-4 महिन्यात खर्च आहे आपल्याला. महानगरपालिका, नगर परिषदा, कोणाला की त्याच्या पुढच्या 2 महिन्यात जिल्हा परिषदा आहेत. याच्यासाठीचं जे प्रोव्हिजन आहे, आर्थिक प्रोव्हिजन, ते कुठून काढायचं? तर आमदार खासदाराकडून काढायचं आहे. आता खासदाराचा विषय संपलेला आहे. खासदार निवडून आला, राजा झाला, तो दिल्लीत जाऊन बसला, त्याचा विषय नाही बाजूला. आता विषय आमदारांचा. या आमदाराच्या खिशात हात घालून हा कार्यकर्ता पैसे काढतो की साहेब माझ्या भागामध्ये एवढे मतदार आहेत, याद्या पुरवल्या जातात, हिशोब केला जातो, एका जीन पेंटवाल्या फंटर मार्फत नोटा पाठवल्या जातात आणि पुन्हा त्या नोटा त्या कार्यकर्त्यांच्या खिशात जातात. पण तो कार्यकर्ता त्या मतदारांपर्यंत तो पैसा पोहोचवतोय का हा प्रश्न महत्वाचा आहे. नाही पोचवत असे आम्हाला काही फोन आले. काय करू मित्र, राजकारणाचं गुपित, राजकारणाचं गणित मला सांगावं वाटतं. मी राहू शकत नाही. कारण तुम्ही जो भोंग्यावर विश्वास दाखवलाय, त्या भोंग्याला ज्या दिवशी तडा जाईल असा तुम्हाला आम्हाला वाटेल त्या दिवशी मी भोंगा बंद करून टाकेल. मित्रांनो लक्षात ठेवा, मला दिवसभर जे जाणवतं ते तुमच्यासमोर मांडणं हे माझं कर्तव्य समजतो. आणि आपला भोंगा निवडणुका असो निवडणुका नसो, राजकीय व्यवस्था, भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन आणि अन्यायाच्या विरोधातला हा भोंगा आहे. लक्षात ठेवा, जिथं जिथं आम्हाला वाटेल की आता इथे ही गोष्ट बोलली का, काळाची गरज आहे, आम्ही बोलणार. काल अनेक नामवंत डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला भीती नाही का वाटत? अहो म्हणलं माझं काय दारूच दुकान आहे का माझं काचेचं घर आहे का माझा मटक्याचा अड्डा आहे का माझा क्लब आहे का माझी गुत्तेदारी का मला कोणाच्या दाराला जायचे आमदार फंड मागायला, खासदार फंड मागायला? मला काय पाहिजे? या आवाजाच्या रूपानं, या कलेच्या माध्यमातून बरं शेवटी जगायला लागतंय काय? बरोबर आहे का नाही? देशाचा सर्वोच्च नेता सुद्धा बटाट्याची भाजी आणि पोळीच खातो, मी स्वतःच खातो. शेवटी तुमच्या गरजा किती यावर, तुमच्या जर गरजा मर्यादित राहिल्या तर तुम्हाला दुःख व्हायची काही गरज नाही. त्यामुळे समाधान हे जगामधलं सर्वश्रेष्ठ धान आहे. आणि त्याच्यासोबत मी माझा विषय नाही सोडत की आता आलंय मतदान. तुम्ही म्हणताल आज औसेकर काय व्याख्यान देतोय का? व्याख्यान द्यायला माझ्याकडे भरपूर विषय आहेत, योग्य पडेल त्यावेळेस मी ते सुद्धा देईल. पण आज परिस्थिती अशी आहे की आजचा दिवस फार महत्वाचा आहे. गुप्त बैठका, कार्यकर्त्यांना फोन करणे, कोणाच्या तरी घरी मिटिंगा लावणे,
आता खरं तर आचारसंहिता हे सोडून सगळं हा कार्यक्रम जर आचारसंहिता बगल देऊन करायचं ठरलं तर उमेदवार हे करू शकतायत आणि करतायत. उद्याचं नियोजन बूथ कॅप्चर होऊ नये, बूथवरली माणसं पळवण्यात जाण्याची शक्यता आहे. आमच्याकडे काही अशी माहिती आलेली आहे की एक असं गुट स्थापन केलेलं आहे. मी कुठल्या एका व्यक्तिगत पक्षाशी बोलत नाही, हे मी एक कॉमन सर्व राजकीय पक्षांशी बोलतोय. एक ग्रुप आहे की तो ग्रुप, त्या ग्रुपचं कामच आहे की तुमच्या विरोधी पक्षाचे मतदान केंद्रावर बसलेले बूथ, त्या बूथ प्रमुखांनाच पळवायचं. हो याला तर म्हणतात पडद्यामागचं राजकारण. आता तुम्ही म्हणताल हे औसेकरांना एवढं कसं माहीत झालंय? अहो, मी रात्रंदिवस या राजकीय लोकांच्या संपर्कात असतो आणि माझ्याशी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते तेवढीच मनमोकळेपणानं बोलत असतात. आता बूथ कॅप्चर नाही राहिला, आता बूथ प्रमुखच पळवायचा. आणि आता बोगस मतदान एवढ्या सहजासहजी सोपं राहिलं नाही. आता बोगस मतदान एवढ्या सहजासहजी सोपं राहिलं नाही. त्या ठिकाणी तुमचा फोटो, त्या ठिकाणी तुमचा अंगठा, त्या ठिकाणी तुमचं म्हणजे बऱ्याच प्रोसेसमधून आता मतदान आहे. पहिलीसारखं मार शिक्का हो बाहेर, मार शिक्का हो बाहेर राहिलं नाही. आता ते चित्रपटामध्ये सिनेमातलं मतदान विसरून जा. आता मतदान हे खरं कडक झालेलं आहे आणि याचं सर्व श्रेय निवडणूक आयोगाला नक्कीच दिलं पाहिजे. त्यांचे त्रिवार धन्यवाद मानले पाहिजे की एवढं कडक व्यवस्था आता मतदान केंद्रावर व्हायला गेली. कोणताही अनुचित प्रकार नाही घडला पाहिजे याची दक्षता घेतली चाललेली. आता मशीनमध्ये झालेला फॉल्ट, अचानक मशीनमध्ये बिघाड होणे, याच्यासाठी सुद्धा निवडणूक आयोगानं काही स्पेशल मशीनची तरतूद करून ठेवलेली आहे. त्यामुळे ती मोठी आता काळजी राहिलेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता निर्भीडपणे मतदार राजा जागा हो, या लोकशाहीचा धागा हो. आता कुणाच्या चपट्या बोट्या खाल्ल्या, बोट्या विरून गेल्या, चपटी उतरून गेली, आता काय राहिलं नाही. 8-10 दिवस मस्त मजा केली सगळ्यांनी, 15 दिवस आयच झाली, आगे देखा जाएगा. आता फक्त तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला, तुमच्या अंतःकरणाला, तुमच्या मनाला विचारा मी काय करू. ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्रावर जाताल, मशीनच्या समोर उभं राहताल, अनेक चिन्ह आणि नावं तुमच्या समोर येतील. त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुमच्या अंतःकरणाला विचारा मी काय करू. तुमचं मन आणि तुमचं अंतःकरण तुम्हाला जे सांगेल. लेका विचार काय करतो, दाब बटन. कारण तुमच्या एका बटन दाबण्यामध्ये एवढी चमत्कार, एवढी ताकद आहे की सिंहासनावरच्या माणसाला हिरवळीवर आणून बसवतो आणि हिरवळीवरच्या माणसाला डायरेक्ट सिंहासनावर आणून बसवतो. एवढी ताकद तुमच्या मतदानामध्ये. त्यामुळे मतदान हे 100% कसं होईल याकडे सर्व पक्षांनी, सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी लक्ष देणं ही काळाची गरज आहे बंधू आणि भगिनींनो. जेवढं जास्त मतदान तेवढी लोकशाही जास्त प्रगल्भ होणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे मतदान करा, कोणालाही करा, नोटाला करा, पक्षाला करा, पार्टीला करा, व्यक्तीला करा, भ्रष्टाचाऱ्यांना करा, सत्ताधाऱ्यांना करा, विरोधकांना करा, ज्याला करायचंय ते करा. पण तुमचं एक बटन चमत्कार घडवू शकतंय. आणि मी पाहिलेले की लोकसभेला अवघ्या काही मतांना खासदार पडलेले, 250, 300, 200, 100. त्यामुळे एक एक मतदान आमदारांना किती महत्वाचं हे लक्षात ठेवा. आणि त्या उमेदवारांनी, परगावी राहणारे जे काही मतदार आहेत, त्या मतदारांना मतदानपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था हे करतातच आणि करायलाच पाहिजे. का नाही करायला पाहिजे? कारण मतदान करून घेणे हे सर्वात मोठं काम आहे. प्रचार झाला, रणधुमाळी झाली, एकमेकावर आरोप करणे झाले, यानं त्याचे कपडे काढायचे, त्याचे कपडे काढायचे, ह्यानं त्याचे उन्हे धुणे काढायचे, त्याने याचे उन्हे धुणे काढायचे, तू असा मी तसा, सब घोडे 12%. होय, मी का बोलतो, पूर्वी आमदारांचं कमिशन हे 2-5% असायचं, असं पूर्वीचे लोक सांगतात.
कारण त्याच्याशिवाय त्याच्या घरचा दिवाणखान्यातला चहा पाणी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा चालेल? तो काही शेतातलं सोयाबीन विकून तुम्हाला चहा नाही पाजत, कदापि नाही. एवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही आता ही काळानुरूप बदलत चाललेली आहे. भेटायला आलेल्या लोकांना चहा बिस्किट हे सगळं कुठून येतं? हे सगळं त्या टक्केवारीतून असतं, आमदाराच्या फंडाच्या. आणि पूर्वी हे 2-5 टक्क्यावर असलेला आमदार फंड आता आम्ही तर ऐकतोय की 30%, 40% गेला. 20%, 25%, 30% याच्याशिवाय त्याला फंड मिळत नाही. हे सुद्धा आधी लक्ष्मी दर्शन करावं लागतं, तेव्हा त्याला ते पत्र मिळतं, तेव्हा तो प्रस्ताव जातो, तेव्हा तो यंत्रणेच्या मार्फत तो निधी त्याच्याकडं काम करावं लागतं, मग त्या गुत्तेदाराचं घर चालतं. आणि ह्या गुत्तेदार, आता मला सांगा, तो जर गुत्तेदार यांनाच 25-30% देत असेल या आमदारांना, तर तो काम कोणत्या क्वालिटीचं करणार आहे? तो निकृष्टच काम करणार आहे, हे 100% मी सांगतोय तुम्हाला. गडकरींना अभिप्रेत असलेला रोड तेवढ्या पैशात बनूच शकत नाही. म्हणून गडकरींनी सांगितलं, नितीन गडकरींनी जाहीरपणे स्टेजवर सांगितलं की कोण्याही एका गुत्तेदाराने सांगावं की नितीन गडकरीने तुझा कधी चहा पिलाय. म्हणून हे आज तुम्हाला रोड, हे जे तुम्हाला विकास दिसतोय काय, याला असे हे मित्र म्हणतो, सर्वच राजकीय पक्षाच्या सर्वच पुढाऱ्यांनी, सर्वच आमदारांनी जर नितीन गडकरीचा हा आदर्श घेतला की खाणार नाही, खाऊ देणार नाही, कामात गुणवत्तेत कोणतीही कमतरता राहू देणार नाही, हा मंत्र जर ह्या आमदारांनी घेतला तरच विकासाचं खरं रूप तुम्हाला दिसतंय. कोणी सांगतं मी 2000 कोटीचा विकास केला, कोणी सांगतं मी 2400 कोटीचा विकास केला, कोणी सांगतं मी 3000 कोटीचा विकास केला. अरे कुठे ते पैसे कुणाच्या कशात गेले? शेवटी विचार करावा लागणार ना. अमुक प्रस्तावात अमुक वार्डातल्या गटारी तुम्ही तो काढत नाही, गटारी बनणार कधी? लोकांच्या जीवाभावाचा प्रश्न, पाणी प्रश्न तो मिटणार आहे कधी? लोकांचा जीवाभावाचा प्रश्न कचऱ्याचा आहे, तो मिटणार आहे कधी? कारण या लोकांना कशात खावं ह्याची अक्कल नाही हो. प्रत्येक ठिकाणी ह्यांना गाळा लागतो, फंटर जगवायचे असतात, कार्यकर्त्यांची घरं भरायची असतात. कारण कार्यकर्त्यांची घरं भरल्याशिवाय कार्यकर्ते मेळावे घेऊ शकत नाही, कार्यकर्ते त्याच्या खालच्या कार्यकर्त्याला सांभाळू शकत नाही. कार्यकर्त्यामध्ये सुद्धा फळी असतात. नंबर 1चा कार्यकर्ता, नंबर 1 पहिली फळी, दुसरी फळी, तिसरी फळी आणि शेवट 4थी फंटर फळी. ही फंटर फळी त्या चौकात बसून 10-5 मोटरसायकल घेऊन, तोंडामध्ये गुटखेच्या सुपाऱ्या घेऊन, गाडीवर चालताना मोबाईल इकडे धरून इकडे गाडी चालवून, सगळ्या नियमांचं उल्लंघन करून हे विकास करत असतात. ज्याला तर म्हणतात खरा विकास. ही शोकांतिका आहे राजकारणाची. मित्रांनो, मला थोडंच खरं बोलावं वाटतं तुम्हाला, कारण तुमच्या मनात जे आहे ती माझ्या ओठात येतं, माझ्या हृदयातल्या जे मी बाहेर काढतो, म्हणून सकाळचा भोंगा गाजतोय. एका शहराची गोष्ट मी नाही सांगत, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातली ही कहाणी आहे. म्हणून मतदान करा. मी माझा विषय नाही सोडत की मतदान करा. संविधानानं, लोकशाहीनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा जो घटनेतला अधिकार दिलाय, तो अधिकार बजावा आणि तुम्हाला चांगलं वाटणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. हाच माझ्या आजच्या भोंग्याचा खरा विषय आहे. मतदाराला बाहेर पडा. तुमचं मतदान चहा चिवड्याला चपटी बोटीला विकू नका माझ्या मित्रांनो. तुमचं मतदान एवढं स्वस्त. मी कालच्या भोंग्यात सांगितलं की त्या लीडर लोकांच्या, त्या नेते लोकांच्या, त्या आमदारातल्या दारातल्या कुत्र्याची किंमत 1.5 लाख आहे. तुमच्या मताची किंमत फक्त 1000 रुपये आहे. कोणी म्हणतं 2000 झाले, कोण म्हणतं 5000. काय मला माहिती नाही, कारण आपल्याला त्यात काही आपल्या डोळ्यासमोर आपण काही पाहिलं नाही, त्याबद्दल बोलणार काय. पण असं जे उडत कानावर येतं, इकडं हा भाव निघाला, तिकडं तो भाव निघाला, इकडं वाटप चालू आहे, तिकडं वाटप चालू आहे, इकडं ह्याचे माणसं पकडले, तिकडं त्याचे माणसं पकडले. आता कोण कोणाचे कुठं माणसं पकडले हे ज्याचे त्यानं शोधत बसायचंय. आणि आज दिवसभर चर्चेचं गुऱ्हाळ चालूच राहणार आहे. कोण निवडून येणार हे बघा. ही जर वेळ गेली, ही जर परिवर्तनाची वेळ, कोणत्या शहराची गोष्ट बोलतोय मी, जर तुम्हाला त्या आमदाराचं वागणं, आणि मला एक जाणवलं की जर त्याचं वर्तन बरोबर नसेल तर परिवर्तन ही काळाची गरज आहे. आमदाराचं वर्तन
त्यांना वर्तन सुधारलं तर तो राहील, नाहीतर वर्तन बिघडलं वर्तन होणार परिवर्तन. कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे, निसर्गाचा चमत्कार आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर पुन्हा हे चक्र आहे, हे चालणार आहे. आणि हे कोणालाही चुकलेलं नाही, हे लक्षात ठेवा. आणि नेहमी जे म्हणतात की भ्रष्टाचाराची भाकरी जर जास्त भाजली तर ती उलथावी लागते, नाही तिचा करपून वास यायला लागतो. तसा भ्रष्टाचाराच्या करपल्याचा वास या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये जाणवतोय. आणि आता मतदार विचार करतोय की कोण सक्षम उमेदवार आहे, कोण आपल्या सहज उपलब्ध होऊ शकतो, कोण सहज एका मिस कॉलला उत्तर देऊ शकतो, कोणाला आपण सहज भेटू शकतो, कोणासमोर आपण सहज गाराणे मांडू शकतो, कोण आपलं ऐकू शकतो आणि कोण आपल्या गोर गरीब दीन दलित उपेक्षित 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा विकास करू शकतो, याचं जाणीव आणि याचा अंदाज ह्या मतदारांना येत आहे. आणि एक तुम्हाला मी सांगतो, मतदार चाणाक्ष आहे. तो काय रत्नाकर औसेकर सारखी अशी बडबड नाही करत. आणि मी राज्याचं बोलतोय, प्रत्येक शहराचं बोलतोय की प्रत्येक शहरातला व्यापारी हा शांत आहे. व्यापारी म्हणतो आम्हाला बोलायचं नाही, आम्ही करणार. सुशिक्षित, उच्चभ्रू आणि खरंच स्वतःला या लोकशाहीचा पाईक म्हणून घेणारा हा मतदार बोलत नाही, पण केल्याशिवाय चुकणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण कुठेतरी ही लढाई घराणेशाहीच्या विरोधात, कुठेतरी ही लढाई अन्यायाच्या विरोधात, कुठेतरी ही लढाई गुंडगिरीच्या विरोधात, कुठेतरी ही लढाई दहशतीच्या विरोधात आणि कुठेतरी ही लढाई सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता निर्माण करणाऱ्या या भ्रष्टाचारांच्या विरोधातली ही लढाई आहे. म्हणून सकाळचा भोंगा गाजतोय आणि म्हणून लोक आता जागरूक होत आहेत. तुम्ही स्वतःला बिलकुल कमी समजायची गरज नाही आहे. आज मी कित्येक बघितलेले की मराठवाड्यातला तरुण कोण नेदरलँडला गेलाय, कोण अमेरिकेला गेलाय, कोण कुठं गेलाय. छोटे छोटे उद्योग, आज तो करोडपती देशाचं नाव लौकिक करतोय. एवढी ताकद ह्या तरुणामध्ये आहे. म्हणून फक्त माझं तरुणांना एकच आव्हान आहे, दारूचे बॉक्सेसचे गुत्तेच्या गुत्ते प्रत्येक ठेल्यावर. आता जरी दारूबंदी असली तर 2-3 दिवस जर समजा दुकानं बंद असली तर साठा झालेला आहे. कुणाच्या शेतात, कुठल्या ठेल्यावर आणि कुठं लपवून ठेवलेला साठा आता माहीत असूनही मला बोलता येत नाही मित्रांनो. काही माझ्या भोंग्याचे मी काही संकेत पाळतोय, कारण मला माझ्या भोंग्यातून कोणाला दुखवायचं नाही, माझ्या भोंग्यातून मला कोणाला सुखवायचं नाही. माझ्या भोंग्यातून फक्त मला माझ्या मतदार राजाला जागरूक करायचे की मतदार राजा जागा हो, या लोकशाहीचा तो धागा हो. आणि आता एवढं सहज राहिलेलं नाहीये, एक लक्षात ठेवा. इव्हन वाटप सुद्धा एवढं सहज राहिलेलं नाहीये. कारण जागोजाग CCTVचे कॅमेरे, मानव रूपाचे कॅमेरे. मानवरूप म्हणजे त्या मानवाच्या हातामध्ये एक मोबाईल आहे. कुठंही काही घडलं की ते पटकन चित्रीकरण केलं जातंय. पूर्वी शहरात एखादा कॅमेरा असायचा फोटोचा आणि मग त्या फोटोग्राफरचा एवढा भाव असायचा की जसं काही देवदूत आलाय. कारण मी सुद्धा फोटोग्राफी केलेली, मी सुद्धा व्हिडिओ शूटिंग केली. एक काळ की मी 700-700, 800-800 किलोमीटर दूर जाऊन व्हिडिओ चित्रीकरण करायचं लग्नांचे वगैरे. हे म्हणजे असं खरं मी जरी चित्रकार असलो, मी खरं कमर्शियल आर्टिस्ट. औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयातला 1983ला घेतलेला डिप्लोमा, त्यावेळी जे स्कूल ऑफ आर्टचं आर्ट ऑफ स्कूल होतं असायचं. आता ते म्हणजे डिग्रीमध्ये रूपांतरित झालेलं आहे. तर त्या ठिकाणी चित्रकलेचा हा सोर्स घेतला आणि या चित्रकलेची कला सेवा करता करता मी इकडं हळूहळू लातूरसारख्या ग्रामीण भागामध्ये मी आलो. तर त्या ठिकाणी या ठिकाणी चित्रकला काय, एक ही 83ची गोष्ट आहे, 83-84ची गोष्ट आहे, बरोबर आहे ना. आता मुलगा कुठेतरी बाहेर जाऊन भरकटत बसेल, चित्रकार होऊन बसेल म्हणून वडिलांनी 85 सालीच लग्न केलं, लातूरात अडकून टाकलं, संसारात गुरफटलं. मग संसार चालवण्यासाठी काय करायचं, तर चित्रकारीतून पोट भरत नाही. म्हणून स्क्रीन पेंटिंग, व्हिडिओ शूटिंग
असं करता 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 पुन्हा राजकीय लोकांच्या सानिध्यात संपर्कात आलो. तिथून राजकारणाचा छंद लागला. राजकारणाच्या छंदातून तिथून राजकीय कामं मिळत गेली. तिथून मला अजून आठवतंय, मी विलासरावजींचं एक हँगिंग डँगलर बनवलं होतं. विलासरावांचा एकच ध्यास, लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास. त्यामध्ये हाताचं चिन्ह होतं. आणि हे डँगलर साहेबांना एवढं आवडलं होतं विलासरावजींना की त्यांनी ते खोटं नाही सांगत की ज्यावेळेस ते आमदार झाले त्यांनी त्या आमदार निवासात त्यांना जे रूम मिळेल त्या रूममध्ये ते लटकून ठेवलं होतं म्हणे. असं मला प्रदीप राठेंनी वारंवार सांगितले की ते म्हणजे हे आम्ही विलासरावजीपर्यंत त्याच पोहोचलो. हे प्रदीप राठे यांचे आमचे जे त्यावेळेसचे आम्हाला उभंच केलं या लोकांनी. खरं सांगतो तुम्हाला, आम्हाला काही. आणि खरंच म्हणजे तिथून राजकारणाचा छंद, तिथून मग अंतर्गत घुसलो. मग तिथून एखादं साप्ताहिक काढावं, मग व्यंगचित्र काढावं, मग पुन्हा हळूहळू करत माझा प्रवास असा सुरू आहे. फक्त मला याच्यातून आता माझा ऑडिओ स्टुडिओ, माझा स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ, या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये सर्व पक्षांचं रेकॉर्डिंग होतं. त्या ठिकाणी गाण्यांचं रेकॉर्डिंग होतं, त्या ठिकाणी प्रचार मेमरींचं रेकॉर्डिंग होतं. हा स्टुडिओ माझा पुण्याला आहे, सिंहगड रोड, नांदेड सिटी, आणि लातूरला आहे, गांधी मार्केटला एक ऑफिस आहे. आता लवकरच शिवाजी चौकात मी मोठी माझी शाखा स्थापन करतोय लातूरला. आणि असं माझा प्रवास चालू आहे. मित्रांनो, हे मी तुम्हाला का बोलतोय, यामागे एक कारण मला तुम्हाला सांगायचं की हे राजकारण मी गेल्या 40 वर्षापासून जवळून पाहतोय. आणि मी वारंवार माझ्या प्रत्येक प्रचार मेमरीत हेच सांगतो की मतदान करा. मी माझा विषय नाही सोडत. जसं कन्यादान तसं मतदान आहे. कन्यादानाचं जे पुण्य आहे, असं पूर्वी म्हणलं जायचं की कन्यादान केले की ते पुण्य मिळतं म्हणे. कुठंतरी तुमच्या डायरीत लिहून ठेवलं जातं की आज ह्यानं कन्यादान केलं, श्रेष्ठ दान आहे म्हणे. कन्यादान श्रेष्ठ दान. तसं मतदान सुद्धा एक श्रेष्ठ दान आहे बंधू आणि भगिनींनो. कारण तुम्ही तुमचं मत, तुमचं अभिव्यक्ती, तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला ह्या लोकशाहीमध्ये संविधानाने दिले, ते बजावायचा तुम्हाला आता अधिकार आहे. आज खरंच तुम्ही 20 तारखेला मतदार राजा आहेत. त्या राजाला कोणीही काही करू शकत नाही. कारण त्या राजानं जर ठरवलं तर मी पुन्हा सांगतो, हिरवळीवरच्या माणसाला सिंहासनावर नेऊन बसवतो आणि सिंहासनावरच्या माणसाला पर्रकन त्याचा पारा हिरवळीवर आणून बसवतो, त्याचा अहंकार गळून पडतो. एवढी ताकद तुमच्या मतदानामध्ये. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुमच्या अंतःकरणाला विचारा, मी काय करू. अरे तुमचं अंतःकरण सुद्धा सांगतं, अरे लेका विचार काय करतोस, परिवर्तनाची वेळ आली, दाब बटन, काय विचार करतोस. कारण आमदारांचं योग्य नाही वर्तन होणार परिवर्तन, हीच घोषणा संपूर्ण महाराष्ट्रात फिरती आहे. आता या परिवर्तनाचा फटका काँग्रेसला बसतोय, या परिवर्तनाचा फटका राष्ट्रवादीला बसतोय, या परिवर्तनाचा फटका शिवसेनेला बसतोय, महायुतीला बसतोय का महाआघाडीला बसतोय का अपक्षाला बसतोय का वंचितला बसतोय, हे तर आपल्याला 23 तारखेला रिझल्टमध्ये कळणार आहे. पण आता जो दिवस आहे 20 तारखेचा उद्याचा, त्या दिवशी मात्र तुम्हाला सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवण्याची हीच वेळ आहे. अभी नहीं तो कभी नहीं. त्यामुळं बंधू आणि भगिनींनो, आणि पुन्हा एकदा म्हणावं लागणारे मला आता 2 दिवस, मतदार राजा हो. अरे घ्या ना म्हणून मतदार राजा राव 2 दिवस. व्हा ना राजे, काय फरक पडते. आणि खरंच तुम्ही राजे आहेत. तुम्ही 20 तारखेला मतदानाहून केंद्रावरून बटन दाबून हाताला शाई लागू सर घरी येईपर्यंत तुम्ही राजे आहेत. एकदा टिक्कन बटन दाबलं, शांत घरी यायचं आणि पुढे जी येणारी 5 वर्षाची गुलामगिरी त्याला तोंड देत राहायचं. मग गुलामगिरीत राहायचं, दहशतीत राहायचं, कुणाच्या दबावाखाली राहायचं का मुक्त स्वातंत्र्यानं मोकळा श्वास घ्यायचा, हे आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं ठरवण्याची आता वेळ निर्माण झालेली आहे. बघा मित्रांनो, पाहता 30 मिनिट होत आहेत. माझं बोलणं संपत नाही, तुमचं ऐकायचं काही थांबत नाही. आपण आता कुठेतरी थांबूया. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. प्रत्येकाला सांगतोय मी, मतदान करा, मतदान करा, मतदान करा. प्रत्येकानं घराच्या बाहेर पडा, मतदान करा, 100% मतदान करा. हीच खरी लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि हेच
म्हणजे मतदार राजा जागरूक झाला. तर हे सरकारचं काम आहे मतदान करा सांग, पण मला वाटतं की तुम्हाला सांगावं की चांगल्या माणसाला मतदान करा, चांगल्या उमेदवारांना मतदान करा. जो उमेदवार आपल्याला मदतीला धावून येऊ शकतो अशा उमेदवारांना मतदान करा. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. चला बघूया वर्तनाचं परिवर्तन काय होणार आहे, येणारा काळच सांगेल. आणि आता आपण थांबू, उद्या भेटू ना पुन्हा उद्याच्या भोंग्यामध्ये. आहेत आपल्याकडे एवढं भांडार, एवढे विषय आहेत, आपला भोंगा नाही बंद होत. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.